Good morning, students. Today we will study the remaining part of topic electrochemistry. Myself, Dr. Amit Srikant Varale. I am working as assistant professor in the Department of Chemistry, ASP College, Devruk. My email ID is amitvarale@gmail.com. So in this topic electrochemistry, we are going to study what is transport number, how the transport number is determined by moving boundary method, and also we will solve some of the numericals. First, let us study what do you mean by strong and weak electrolytes. Solutes giving conducting solution in a suitable solvent are called electrolytes. On the basis of degree of ionization, these electrolytes have been divided into two categories: strong electrolytes and weak electrolytes. आपण इलेक्ट्रोलाइट्स जर म्हटलं तर इलेक्ट्रोलाइटचं वर्गीकरण आपण दोन प्रकारे करू शकतो, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. Strong electrolyte means the substances which are highly dissociated and give solutions with high conductance in water are called strong electrolytes. During the passage of electric current through solution, flow of electricity is associated with moment of particles which are called ions. The ions carrying positive charge are moving in the direction of the current, that is towards cathode, are referred as cations, and those carry a negative charge and moving in opposite direction towards anode are called anions. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच काय, ज्यांचं विघटन पाण्यामध्ये लगेच लवकर होतं त्यांना आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असं आपण म्हणतो. Weak electrolytes, weak acids, weak bases, example amines, phenols, most carboxylic acid, and some inorganic acids and bases. So here the dissociation of, when the dissociation of the electrolyte occurs slowly, then it is known as weak electrolyte. म्हणजे weak electrolyte म्हणजे ज्यांचं ज्या इलेक्ट्रोलाइटचं विघटन पाण्यामध्ये कमी प्रमाणात होतं त्यांना आपण म्हणतो वीक इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल कोणतं, अस्टिक ॲसिड. नाउ लेट अस स्टडी व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टन्स अँड स्पेसिफिक कंडक्टन्स विथ डायल्यूशन. इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन मोलार कंडक्टन्स. With dilution, following variations on molar conductance are observed. The value of molar conductance increases on dilution. Increase is due to the fact that molar conductance is the product of specific conductance and volume of the solution containing 1 mole of electrolyte. आता इथे जर आपण बघितलं तर यावरून आपण असं म्हणतो की मोलार कंडक्टन्स हे काय होतं, इन्क्रीज होतं जसजसं डायल्यूशन होईल तसं. म्हणजे ह्या टेबलवरून आपण असं म्हणतो द मोलार कंडक्टन्स इन्क्रीजिस विथ इन्क्रीज इन द डायल्यूशन. आता हा त्याचा ग्राफ आहे. म्हणजे इथे आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे मोलार कंडक्टन्स वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचा आपण ग्राफ करतो. म्हणजे रूट सी इज टेकन अलॉंग एक्स ॲक्सिस वेअरएज मोलार कंडक्टन्स इज टेकन अलॉंग वाय ॲक्सिस. मग आपल्याला असा ग्राफ मिळेल, थोडे कर्ड इलेक्ट्रोलाइट्सचं मिळेल आणि त्याबरोबरच एकीकडे काय मिळेल आपल्याला. आता हे जर बघितलं तर हे सगळं ग्राफ कशासाठी आहे, वीक इलेक्ट्रोलाइट्स आहे, अस्टिक ॲसिड. म्हणजे इथे काय होतं बघा, जर कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर मोलार कंडक्टन्स काय असतो, जास्त असतो. आणि जसजसं कॉन्सन्ट्रेशन वाढवेल तसतसं मोलार कंडक्टन्स काय होतो, कमी होतो. नंतर आपण जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा जर ग्राफ बघितला तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा ग्राफ कसा येईल आपल्याला, इन्क्रीजिंग येईल. म्हणजे जर कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर मोलार कंडक्टन्स कमी असेल
आणि जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर मोलार कंडक्टन्स काय असेल, जास्त असेल. तर हेच याच्यावरून आपण सांगितलं. आता आपण बघू ट्रान्सपोर्ट नंबर म्हणजे काय. ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन इज डिपेंडंट अपॉन व्हिलॉसिटी ऑफ कॅटायन अपॉन व्हिलॉसिटी ऑफ कॅटायन प्लस ॲनायन. म्हणजेच काय, टी प्लस इज इक्वल टू यू प्लस अपॉन यू प्लस प्लस यू मायनस. Similarly, transport number of anion, that is T minus, is equal to U minus upon U plus plus U minus. आपल्याला माहित आहे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन प्लस ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ ॲनायन इज इक्वल टू वॉट, 1, दॅट इज युनिटी. आता ट्रान्सपोर्ट नंबर आपण कशाने डिटरमाइन करू शकतो, मूविंग बाउंड्री मेथडनी. दिस मेथड इज बेस्ड ऑन द डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑफ मायग्रेशन ऑफ आयॉन्स इन इलेक्ट्रिक फील्ड. The conductivity cell in this method consists of vertical tube filled with cadmium chloride and hydrochloric acid. आता ही वर्टिकल ट्यूब आहे, याच्यामध्ये एका पार्टमध्ये HCl आपण भरलं तर एका पार्टमध्ये आपण काय केलं, कॅडमियम क्लोराईड आपण भरलं. आता हे दोन इलेक्ट्रोलाइट्स आहेत, हे दोन इलेक्ट्रोलाइट्स आपण असे घेतले की ज्याच्यामध्ये ॲनायॉन काय कॉमन आहे, म्हणजेच इथे कोणता ॲनायॉन आहे, Cl मायनस. कॅटायॉन्स फरक आहेत, कोणते H+1 आहे आणि CD2+ आहे. आता इथे जर बघितलं तर आपण जर याला इलेक्ट्रिक करंट पास केला तर मोमेंट होईल कॅटायॉनची आणि त्याबरोबरच ॲनायॉनची पण. जर आपण कॅटायॉन बघितली तर इथे H+ आणि CD2+ आहे. तर H+ म्हणजे स्मॉल साईज आहे, CD2+ म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी जास्त साईज आहे. म्हणजेच इथे मोमेंट फास्ट कोणाची होईल, H+ आयॉनची होईल. तर इथे H+ आणि CD2+ आयॉन्स मूव अपवर्ड होतील आणि Cl मायनस मूव कुठे होतील, डाऊनवर्ड होतील. त्यामुळे बॉन्ड्रीची काय होईल, मोमेंट होईल. आता समजा बॉन्ड्रीची जी काय मोमेंट होत असेल तर ती बॉन्ड्रीची मोमेंट A to B असं जर होत असेल, म्हणजेच 1 सेंटीमीटर होत असेल आफ्टर पासिंग इलेक्ट्रिक चार्ज दॅट इज Q, देन द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड करस्पॉन्ड्स टू A into L, that is area of cross section into length of tube, and if C is the concentration, then 1 dm cube or 1000 cm cube of HCl corresponds to C grams equivalence of ions. That means 1 cm cube of HCl is equal to C upon 1000. म्हणजेच काय, 1 cm cube of HCl is equal to C upon 1000 into V grams equivalent of ions. That is 1 gram equivalent of H+ ions carry 1 Faraday. Therefore, CV upon 1000 grams equivalent of ions carry current 1 into CV upon 1000 Faraday. म्हणजेच यावरून आपण ट्रान्सपोर्ट नंबर कॅटायॉनचा काढू शकतो. T+ is equal to F into V into C into 1000 Q. म्हणजे F इथे काय आहे, फॅराडेज कॉन्स्टंट आहे, दॅट इज 96,500 आणि Q म्हणजे काय, I into T. आता इथे बघा न्यूमरिकल्स आहेत. कॅल्क्युलेट द लिमिटिंग मोलार कंडक्टन्स फॉर हायड्रोक्लोरिक ॲसिड if the values of limiting molar conductance for NaCl, HCl and sodium chloroacetate are 126.45 into 10 raised to minus 4, 426.16 into 10 raised to minus 4, 89.81 into 10 raised to minus 4 Siemens meter square per mole respectively. आता इथे काय केलं, λ0 क्लोरोअस्टिक ॲसिड इज इक्वल टू λ0 HCl प्लस λ0 NaCl क्लोरोअसिटेट मायनस λ0 NaCl. व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर यावरून आपण काय करू शकतो, λ0 क्लोरोअस्टिक ॲसिड. त्याबरोबरच आता आपण दुसरं न्यूमरिकल बघू. ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ K+ आयॉन इन वन नॉर्मल HCl was determined by moving boundary method with BaCl2 as the following electrolyte. A current of 0.00142 amperes was passed through the solution for 1675 seconds. In the same time interval, the boundary swept म्हणजे moved
a volume of 0.1205 centimeter cube. Calculate the transport number of K plus ion. आता इथे जर बघितलं आपण तर ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटआयॉनचा फॉर्म्युला कसा आहे बघा, FVC अपॉन आहे ते. ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटआयॉन इज इक्वल टू FVC अपॉन 1000 क्यूब. फॉर्म्युला काय आहे, ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटआयॉन इज इक्वल टू FVC अपॉन 1000 क्यूब. तर हाच फॉर्म्युला इथे आता आपण विचारात घेणार. K प्लस इज इक्वल टू काय येणार, FVC अपॉन 1000 क्यूब. आता क्यू म्हणजे काय, I इंटू टी म्हणजे 0.0142 इंटू 1675 म्हणजे किती येईल आपल्याला 23.785 कुलम्स. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, 1 नॉर्मल आहे म्हणजेच काय येईल हे आपल्याला K प्लस इज इक्वल टू F म्हणजे 96,500, V म्हणजे 0.1205, C म्हणजे 1 अपॉन 1000 इंटू Q म्हणजे किती आलं 23.785 म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटआयॉन K प्लस किती आलं आपल्याला 0.4889. आता आपल्याला माहित आहे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटआयॉन आणि ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ एनायॉन म्हणजे त्यांची बेरीज किती येते 1. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ एनायॉन दॅट इज TCl मायनस इज इक्वल टू 1 मायनस 0.4889 म्हणजेच किती आलं हे 0.511. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोर्ट नंबर म्हणजे काय बघितलं, ट्रान्सपोर्ट नंबर मूविंग बाउंड्री मेथडनी कसा डिटरमाइन करता येतो ते बघितलं आपण. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, नंतर व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टन्स विथ डायल्यूशन हे आपण बघितलं आणि आपण न्यूमरिकल्स सॉल्व केले. तुम्हाला काही शंका असेल तर मला amitwarade@gmail.com यावर मेल करू शकता. धन्यवाद.